परंतु जे कोणी दमदाटी करतात ना त्यांची काही काळजी करू नका। घरानं प्रचार करत असणारं सीट पडलं आणि एकटा माणूस असणारं सीट निवडून आलं। या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत सोहम डेव्हलपर्स, वी बिल्ड फॉर फ्युचर। शितोळे क्रिस्टल, शितोळे हाइट्स आणि शितोळे पार्क असे 1 ते 3 बेडरूम्सचे वारजे कर्वेनगर भागातील स्मार्ट होम्स, जिथे तुमचे भविष्य होईल सुरक्षित। अंजनी लॉन्स मंगल कार्यालय, कोंडवे जावडे, पुणे। पार्किंग, जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांसह बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय। आता मला काहींनी सांगितलं, हो का आत्ताच एक माझा अमरावतीचा कार्यकर्ता आहे संतोष महात्मे, म्हणजे विकास महात्मे खासदार होते, त्यांच्याच जवळचे आहेत। आमच्या प्रेमापोटी आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघात प्रचार करतात। इंदापूर तालुक्यातील गावांमध्ये प्रचारांच्या करता घोंगडी बैठकी दरम्यान कळाशी, करेवाडी, आगोती 1, आगोती 2, आगोती 3, गंगावळण, वरकुटे बुद्रुक या सोलापूर हायवेच्या खालील भागातील अनेक गावातील ऊसाचा प्रश्न प्रामुख्याने ग्रामस्थांनी सांगितला। बारामती ॲग्रो मार्फत पुढील हंगामात ऊस घालण्याबाबत दम दिला जात आहे असं सांगितलं। या भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांचा ऊस घालण्याची अडचण सांगितली, तरी सदर प्रश्नावर सर्व विद्यार्थी ग्रामस्थांना दिलासा द्या। काही घाबरू नका, कोणी तुमचा ऊस नेला नाही तर हाय पट्ट्या तुमचा ऊस नेला आणि भाव पण चांगला देईल, तुम्ही काळजी करू नका। आम्ही काही लोकांना मदत करून 2 कारखान्याची कॅपॅसिटी किती गेली माहितीये? गेली असेल रोजची साधारण 32,000 टन रोज 2 कारखान्याला तुटून जाईल एवढी कॅपॅसिटी केली। किती? 32,000 टन। त्याच्यावर या गावांना म्हणून काही काळजी करू नका, फक्त ऊस परिपक्व असला पाहिजे, कावळा नसला पाहिजे। परिपक्व असला तर मी ह्या सभेच्या निमित्तानं पण सगळ्यांना सांगेन, तुम्हाला निराभिमा, इंदापूर सहकारी, छत्रपती हे आहेतच, परंतु जे कोणी दमदाटी करतात ना त्यांची काही काळजी करू नका। आता माझ्या तर तालुक्यात एवढे काही जण रोज जाऊन त्याला नको नको करून टाकले, सारखं जाऊन फोन करून सांगतात मी जेवायला येणार आहे। अरे पण त्याने जेवायला बोलवलं नाही, जेवायला येणार काय? जेवायला येणार काही सांगतात तुम्ही आता जेवायला येऊ नका, 7 तारीख झाल्यानंतर जेवायला या, पोशाख पण करतो, जेवण पण घालतो, सगळं काही करतो। असलं सध्या माझ्याकडे चाललेलं आहे। कधी माझ्या निवडणुकीत पण एवढं बाबांनी काम केलं नव्हतं। आता काय पायाला भिंगरी बांधल्यासारखं इंदापूर तालुका, बारामती तालुका, हे ते सगळं चाललंय। पण त्यांना मला सांगायचं आहे, आपल्या इथला इतिहास असा आहे, म्हणजे जो जुना पवारांचा इतिहास, की 62ला एकच जण इकडं होता आणि अख्खं घरानं तिकडं होतं, तरी घरानं प्रचार करत असणारं सीट पडलं आणि एकटा माणूस असणारं सीट निवडून आलं। तसं आता पण होणार आहे। किती यांनी ह्या करावं, शेवटी मित्रांनो आम्ही कामाची माणसं आहेत।